घराची शोभा वाढवण्यासाठी फर्निचर हे अत्यंत महत्त्वाचे असते आणि जेव्हा प्रश्न गुणवत्तेचा येतो तेव्हा गेल्या 28 वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेले नाव म्हणजे साई फर्निचर। मंचर येथील नामांकित उद्योजक अजय शेठ घुले यांच्या संकल्पनेतून साकारलेला साई सेंट्रल मॉल हा आता फर्निचरचा सर्वात मोठा खजिना ठरत असून लग्नसराईच्या निमित्ताने येथे फर्निचरची भव्य श्रेणी उपलब्ध झाली आहे। फर्निचर व्यवसायामध्ये गेल्या पाव शतकाहून अधिक काळाचा अनुभव पाठीशी असलेले साई फर्निचर आज गुणवत्तेचा समानार्थी शब्द बनले आहे। ग्राहकांना काय हवे हे ओळखून येथे अत्याधुनिक डिझाईन्स आणि दीर्घकाळ टिकणारे फर्निचर तयार केले जाते। अजय शेठ घुले यांच्या मार्गदर्शनाखाली या मॉलने ग्राहकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे। सध्या लग्नाचे सीझन सुरू असल्याने अनेक कुटुंबांना आपल्या घरासाठी किंवा लेकीला देण्यासाठी उत्तम फर्निचर हवे असते। साई सेंट्रल मॉलमध्ये एकाच छताखाली सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग टेबल, कपाट, ड्रेसिंग टेबल आणि ऑफिस फर्निचरचे हजारो प्रकार पाहायला मिळतात। ग्राहकांना फिरण्याची गरज पडू नये यासाठी सर्व प्रकारचे फर्निचर येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे। केवळ व्हरायटीज नाही तर साई फर्निचरमध्ये ग्राहकांसाठी विशेष सवलती आणि धमाकेदार ऑफर्स देखील देण्यात येत आहे। उत्कृष्ट क्वालिटी आणि सामान्यांच्या खिशाला परवडेल असे दर या मॉलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे। आम्ही केवळ फर्निचर विकत नाही तर ग्राहकांच्या विश्वासाचे नाते जपतो। 28 वर्षांच्या या प्रवासात ग्राहकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले आहे। यंदाच्या लग्न सीझनसाठी आम्ही विशेष स्टॉक आणला असून ग्राहकांनी एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन साई फर्निचरचे संचालक अजय शेठ घुले यांनी केले आहे। तर मग उशीर कशाला, आपल्या स्वप्नातील घर सजवण्यासाठी आजच भेट द्या। साई फर्निचर, साई सेंट्रल मॉल, मंचर। सर, आता आम्ही तुमचा साई सेंट्रल मॉल संपूर्ण फिरलो। प्रचंड म्हणजे फर्निचरचा खजिनाच म्हणावा लागेल या ठिकाणी। तर आता तुमच्या साई सेंट्रल मॉलमध्ये काय काय ऑफर चालू आहे सध्या? साई फर्निचरमध्ये गोरगरीब मुलींची लग्न होतात तर त्यांना जे काही आईवडील गरीब असतात हे असतात, बऱ्याचशा अशा प्रत्येकाच्या अडचणी असतात। अजूनही आपल्याकडे जे काही लोक आहेत अजून एवढी काही श्रीमंत झाल्यात अशातला भाग नाही आहे, पण त्या लोकांसाठी, गरीब लोकांसाठी मी एक 99,000 रुपयाची एक ऑफर काढलेली आहे। म्हणजे घराच्या बाहेर चप्पल ठेवण्यापासून, पाय पुसणीपासून तर टॉयलेटपर्यंत एवढ्या सगळ्या वस्तू जवळजवळ आम्ही 165 वस्तू देतो आम्ही। त्याचा रिस्पॉन्स असा मिळतो, आम्ही हे जे कार्यक्रम आम्ही डिसेंबरला चालू करतो, डिसेंबरला चालू केलं का हा वर्षभर राबवतो। मग त्याच्यात काही थोड्याशा कमी जास्त जरी आम्हाला जरी हे आलं, अडचण आली तरी आम्ही सहन करतो। पण आम्ही कस्टमरसाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत 165 वस्तू देतो। कस्टमर हे पाहूनच खुश होतं की इतकं आम्हाला ह्या साई फर्निचरमध्ये आनंद वाटला। एवढं तुमचं मोठं मॉल पाहून, वस्तू पाहून, वस्तूसुद्धा गॅरंटेड, काही कोणती कंप्लेंट नाही, काय नाही। तर गाडी भरून देतो आम्ही, सगळं व्यवस्थित मालाचं हे निगा राखून सगळ्या गोष्टी करत असतो। त्याच्यामुळे आम्हाला जी ऑर्डर आहे आत्ताही बी पुढची बुकिंग आम्हाला प्रचंड असते। जवळजवळ मला माझ्या माहितीनुसार 350 ते 370च्या आसपास जवळजवळ हे सेट माझे आतापर्यंत झालेले आहेत। म्हणजे डिसेंबर पासून तर आता मे पर्यंत, म्हणजे मेची पण बुकिंग चालू झालेली आहे। असे येतात, आळेफाटा असेल, इकडे तुमचं शिरूर असेल, जुन्नर असेल, तुमचं संगमनेर असेल, शिक्रापूर असेल, पारनेर असेल, पारगाव असेल, इकडला चाकणचा भाग आहे, पूर्णपणे विभागातून येतात। मावळ पट्ट्यातलं चांगलं कस्टमर असतं, त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही ते 99,000चा केलाय, एक 75,000चा सेट केलाय। पण ही गरज आहे लोकांना आणि ती गरज ओळखून आम्ही हे करतोय। गेले 28 वर्ष आम्ही या व्यवसायात असल्यामुळे, आम्ही लहान असल्यापासून मी व्यवसाय चालू केलाय, काहीतरी करायचं। किती वर्ष झाले साधारण आपल्या व्यवसायात? ह्या व्यवसायाला 28 वर्ष झालेत आणि 28 वर्ष जवळजवळ आम्ही व्यवसाय म्हणजे एकदम छोट्या स्वरूपात केला होता। पण आम्ही पहिल्यापासून आमच्या डोक्यात हे असायचं, स्वस्त खूप मिळायचं त्यावेळेला, पण आम्ही स्वस्ताकडे कधी पळालो नाही। आम्हाला चांगलंच, आम्हाला क्वालिटीच मटेरियल पाहिजे आणि कस्टमर 2 रुपये द्यायला कधी नाही म्हणत नाही। कारण कमी किमतीचं वस्तू घ्यायची एखाद्या दुकानातून आणि त्याचं परिणाम
जो आहे 1 वर्ष 6 महिन्यात पाहायला मिळतो. मग ते पैसे घालवण्यापेक्षा थोडेसे पैसे जास्त जातात, पण तुमची वस्तू चांगली होती. तो कसाही बी आजही जवळजवळ 20-20, 22-22, 25-25 वर्ष झालेत तीच कस्टमर आहेत आणि तेच सांगतात की तुमचं कपाट अजूनही माझ्या घरी चांगलं आहे. हे सगळ्यात मला आनंदाची बाब असते. प्रत्येक कस्टमर म्हणजे आम्ही तुमचेच आहोत. आम्ही सांगतो की हे दुकानच तुमचं आहे. आम्ही कधीच आमचं दुकान आधी म्हटलं नाही, कारण कस्टमर माझे एकदम चांगले आहेत. गेले 28 वर्ष मी या साई फर्निचरचा ग्राहकांशी जोडलेलो आहे आणि ग्राहक माझे आहेत, मी त्यांचा आहे. मला हक्कानी काही बी एकदम म्हणजे हक्कानी कस्टमर घेऊन जातं. अशा पद्धतीचा विश्वास हा साई फर्निचरवर लोकांनी ठेवला. काही माणसं जी आहेत ती इतकी नातं एका कस्टमरला घेऊन यायची, स्वतःची गाडीची पदरमोड करून इथं माझ्याकडे कस्टमर, पण एक प्रेम होतं नातं आमचं. पैसे हा विषय फार एकदम गौण आहे माझ्याकडं, पण एक नात्याने नातं जोडत आजपर्यंत हा जो तुम्ही जो पाहताय हा माझा साई सेंट्रल मॉल हा तयार झाला. त्याच्यानंतर जी काही समाजासाठी जी काही मदत, जे काय असेल, शाळा असेल, काय असेल, हॉस्पिटल असेल, जे काय असेल ते तुम्हाला माहीत असेल. मी त्याचं हे करणार नाही, कारण ते योग्य नाही मला वाटत. पण त्याचा बेनिफिट माझ्या व्यवसायाला झाला, माझ्या स्वतःला झाला. या फर्निचरच्या व्यवसायाला आपण सर्वांनी मला प्रतिसाद दिला आणि मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी आपले सर्वांचे ग्राहकांचे जे कस्टमर पाठवतात सगळ्या गोष्टींचे मला मनापासून आभार मानवायचे. प्रथम आपलं हे साई फर्निचर होतं, आता हे साई सेंट्रल मॉल झालंय. याचं सर्व श्रेय कोणाला जाणार? याचं माझं सर्व लहान मुलांच्या खुर्चीपासून तर माझ्या पूर्णपणे घरातील माणसांपर्यंत हे फर्निचर सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्या ग्राहकांमुळेच मी उभा राहिलेलो आहे. आणि हे सगळं श्रेय आहे ना त्या ग्राहकांनाच आहे. ग्राहक आहेत माझे सगळे, नातेवाईक असेल माझे एकदम म्हणजे भावासारखे याच्यासारखे सगळ्यासारखी नाती म्हणजे माझी ती जुळली गेली आणि त्यांनीच मला मोठं केलेलं आहे. याच्यामध्ये माझा काही नाही, मी फक्त त्यांना एक दुआ आहे आणि त्या दुआनुसार मी काम करत आलेलो आहे. हेच मला या सगळ्या ग्राहकांमुळेच मी आज इथं मोठा झालेलो आहे. पण माझी जिद्द होती की माझं मंचरमध्ये एक मोठं माझं दुकान असेल, सर्वात मोठं. ही माझी जिद्द पूर्ण झाली. प्रत्येक गोष्टीत माझी जिद्द असते आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. बाकी 99% मी जवळजवळ म्हणजे मला जिथं पाहिजे तिथं मला यश आलं. माझं देवाची म्हणा, तुम्ही सगळ्या ग्राहक हे देवच आहेत, यांच्यामुळेच मी सगळं काही आज मोठा झालेला आहे. तर आपल्या समवेत साई सेंट्रल मॉलचे सर्व अजय शेठ घुले हे होते. यांनी साई फर्निचर पासून साई सेंट्रल मॉलचा प्रवास आपल्याला सांगितला. तर या साई सेंट्रल मॉलला तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्या.